नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर आपण जे 9 दिवस नवरत्नाचे 9 दिवस उपवास केले होते आणि जे घट बसवले होते आणि त्याच्या भोवतांचे धान्य उगवलं होतं, तर ते आपणाला म्हणजे हे करायचं आहे, त्याचं विसर्जन करायचं आहे. कोण काय करतं, पाण्यामध्ये सोडतं. आमच्या इकडं काय करतं, जमिनीमध्ये हे करतं, डबरं काढून त्यामध्ये पुरत असते आणि आपण जमिनीला पण शांत करायचे असते. अशा प्रकारे आमच्याकडं म्हणजे ते उगवलेलं जे धान्य असते ना, ते डबरं वगैरे काढायचं, त्या दहीभात टाकायचा, नंतर ते उगवलेलं ते असतं ना धान्य, ते त्याच्यामध्ये ठेवायचं आणि नंतर मग 7 दगडं घेऊन ते पुजायचे, अगरबत्ती लावायची, कापूर जाळायचा आणि दहीभाताचा नैवेद्य ठेवायचा. कोण पोळ्या वगैरे करतात, कडाकणी धपाटी ठेवतात. अशा प्रकारे करायचं असतं. तर बघा, मिस्टर गेले ते बाहेर, पण म्हटलं आता जरा वेळ निघून चालले. मग लहान मुलगा होता, त्यालाच म्हटलं तूच म्हणते हे कर. त्याच्यावर माती वगैरे ओढवून आपणाला नैवेद्य वगैरे दाखवायचं असतोय, पूजन वगैरे करायचं छानपैकी. तर इथं बघा दिवा बिवा लावून ठेवला आहे मी. तर अशा प्रकारे 4 दगडं मांडून त्याला हळदी कुंकू लावायचं आणि दिवाला प्रज्वलित करायचा, अगरबत्ती लावायची, दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि तो घट असतो ना, ते त्याच्यावरतीच असा भरून ठेवायचा. म्हणजे आपले जमीन म्हणजे ती पण एक आपली माताच असते, तिला पण शांत करायचं असतं. तर अशा प्रकारे आम्ही केलं. आणि आमच्या इकडं हे पण करतात, आंबील पण बनवतात. तर आंबील पण टाकायची, सगळ्यांनी प्यायची. तर मी अशी पातेलं भरून आंबील पण बनवली होती. तर चला मग नंतर पूजन वगैरे करून झालं. आणि इथं तुळशी अशा भरपूर उगवलेत बघा. सगळ्या तुळशींना मी हळदी कुंकू लावलं आणि जशा बायका बसतात तशा तुळशी तो उगवलेल्या आहेत. तर सगळ्यांनाच मग म्हटलं, तुळशी माता मी ते पण एक माताच आहे, आपली आई आहे, त्यामुळे मी त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावलेले आहेत, बघू शकताय. आणि इथं आमच्या इथं वातावरण कसं हिरवंगार झालेलं आहे, पूर्ण सगळं हिरवं आहे, झाडं वगैरे आहेत, त्यामुळे हिरवं हिरवं दिसतंय. उन्हाळा पडला म्हणजे जरा पानं वगैरे सुकली की मग जरा असं छान वाटत नाही आपल्याला बघायला. तर चला आता संध्याकाळच आपण जेवण वगैरे पण बनवायचं आहे. आणि घरातल्या पण देवाला अगरबत्ती दिवा लावून घेतला मी. चहा वगैरे बनवायचं आहे, कारण हे सगळं आपणाला एक तर सकाळी करायचं असतं, नाही तर संध्याकाळी 5च्या अगोदर तरी देवपूजन करून घ्यायचं असते. आणि हे आमचं मांजर छोटंसं कसं बघत बसले, बघू शकताय. पूर्ण माझं देवपूजा वस्तू तिथनं हललेलं नाही ते. आणि काळं राजगिरी लावले ना, असं एकदम शोची झाडं लावल्यासारखे दिसतं. बघू शकता, असं पूजन केलेलं. तर बघा, पूजन वगैरे केलं. मी घरी आले तर भाजीला काहीच नव्हतं. म्हटलं चला आता आपण भाजी मंडळीत जाऊन भाजी थोडी घेऊन येऊ. तर असं भाजी आणायला आम्ही गेलो आहे गावामध्ये. तर अशी बघा कशी मस्त असं वातावरण झालं आहे गावातलं, पण खूप गर्दी झाली. आणि आता दिवाळी पुढं आल्यामुळं असं कपड्यांचे वगैरे दुकान असे फुल्ल झालेले आहेत. तर इथं मुलग्यानं आम्हाला इथं गाडीवर आणून सोडलं आणि मग आम्ही भाजी मार्केटमध्ये गेलेलो आहे. तर थोडी भाजी घेऊन आलो आम्ही. पूर्ण काही व्हिडिओ दाखवलेला नाही, थोडा दाखवला. तर अजून भाजी मार्केटमध्ये काही एवढी गर्दी झालेली नव्हतीच, कारण मग लोक वेळानंच येतात. काय काय बायका कामाला वगैरे गेलेल्या असतात, त्यामुळे संध्याकाळी जास्त गर्दी होत असते. तर मी कारली पण आणलेत, बघू शकता. म्हटलं आता कारल्याची भाजी खूप दिवस झाली केली नव्हती, त्यामुळं कारली, वांगी, टमाटर, मिरची, कोथिंबीर, भेंडी
असं सगळ्या वस्तू घेतल्या मी, भाज्या घेतल्या. आणि आपणाला घरी पण लवकरच जायचं आहे. तर इथं खायला भडंग आणला होता, तो भडंग पण सगळ्यांनी कांदा वगैरे मिक्स करून घेतला. म्हटलं आता खाऊन आणि आपणाला लगेच जेवण पण बनवायचं आहे. तर लगेच मी खाऊन झाल्यानंतर जेवण पण बनवायला घेतलेलं आहे. आणि चिरमुऱ्यामध्ये काय होतं आहे, कांदा वगैरे टाकला ना ते लगेच शेसामून जातं. आणि नंतर मी बाजारातनं ज्या भाज्या आणल्या होत्या त्याची तर मग म्हणलं आता चला कोशिंबीर बनवून घेऊ आपण. तर माझ्या सगळ्या भाज्या अमृतानं तयार करून घेतल्या चिरून. तर म्हटलं चला आज बनवू. दही वगैरे आणलेलं होतं आणि काकडी टमाटर जे लागतं ते साहित्य सगळं आणलेलं होतं. म्हटलं चला बनवू आपण. तर कोशिंबीरची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पण कसा वाटला नक्कीच सांगा. तर भाकरी पण करून घेतल्यात मी अशा. म्हटलं चला चपाती खाऊन आलाय कंटाळा, तर मस्त अशा भाकरी बनवून घेतल्यात. तर बघा भाकरी अशा पांढऱ्या शुभ्र झाल्यात छानपैकी. भाकरी असली मी जरा बरं वाटते. आणि वांगी एकदम ताजी फ्रेश आणली होती, तर मग वांग्याची भाजी बनवली. म्हटलं छोट्या छोट्या भाकरी बनवण्यापेक्षा मोठ्या बनवलेल्या बन्या. आणि असं दही पण असं घट्ट आणलं. आजकाल दही काही व्यवस्थित मिळतच नाही. घरी बनवलेलं असलं ना मग छान असते, पण मी घरी बनवलेलं नव्हतं, विकतच आणलं होतं. तर दही काय आम्हाला एवढं बरोबर वाटलेलं नाही. तर म्हटलं जाऊ दे असंच बनवू आपण. कोशिंबीर अशी छान अशी झालती, सगळ्यांनी आवडीनं खाल्ली बरं का.